लाडकी बहीण योजना गेल्या 48 तासातील 3 मोठे धक्के आणि नवीन अपडेट्स. गेल्या 24 ते 48 तासात अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाच्या 3 गोष्टी समोर आल्या आहेत. नमस्कार बहिणींनो, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर गेल्या 24 ते 48 तासात अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाच्या 3 गोष्टींचा किंवा घडामोडी समोर आल्या आहेत. 15 ऑगस्टपूर्वी तुमचा जुलैचा हप्ता खात्यात जमा होणार की नाही? 66 लाख महिलांचे अर्ज का धोक्यात आले आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे, ज्यामध्ये महिलांचे पैसे पुरुषांनी लाटले आहेत. या सर्व ताज्या अपडेट्स आज आपण अगदी सोप्या ह्याच्यात पाहून घेणार आहोत आणि पूर्णपणे पाहून घेणार आहोत. तर एक छोटीशी चूक तुमचा हप्ता थांबवू शकते. तर प्रथम पाहूया पुरुषांनी लाटलेले पैसे आणि मोठा घोटाळा. सगळ्यात पहिली आणि मोठी बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेत आता काही बनावट भाव घुसले आहेत. अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि इतर काही जिल्ह्यांमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल 500 पेक्षा जास्त पुरुषांनी खोट्या माहितीच्या आणि कागदपत्रांच्या आधारे स्वतःचे अर्ज दाखल केले आणि बँक खात्यात पैसे लाटले. अशा बनावट अर्जामुळे सरकारने आतापर्यंत तब्बल 74 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम चुकीच्या लोकांकडे गेल्याचे शोधून काढले आहे. आता प्रशासनाने या सर्व पुरुषांवर कडक कारवाई सुरू केली असून त्यांच्याकडून पैसे रिकव्हरी केली जात आहे. यामुळे आता सरकार प्रत्येक अर्जाची अतिशय कडक तपासणी करत आहे. आता पाहूया दुसरी बातमी, ती म्हणजे अंतिम छाननी आणि 66 लाख अर्ज धोक्यात. दुसरी महत्त्वाची अपडेट, या घोटाळ्यानंतर सरकारने 66 लाख ते 80 लाख संशयास्पद अर्जांची रिव्हेरिफिकेशन सुरू केली आहे. तुमचा अर्ज का बाद होऊ शकतो? जर तुमची कागदपत्रे अपूर्ण असतील, बँक खात्याशी आधार लिंक नसेल किंवा ई-केवायसी अपूर्ण असेल, तर तुमचा अर्ज थेट यादीतून बाहेर केला जात आहे. तुम्हाला त्वरित माझी लाडकी बहीण पोर्टल किंवा ॲपवर लॉग इन करा. तिथे तुमचे स्टेटस अप्रूव्ड आहे म्हणजेच मंजूर आहे की नाही हे तपासायचे आहे. तसेच जर स्टेटस होल्ड किंवा पेंडिंग असेल तर तात्काळ त्रुटी दुरुस्त करा, अन्यथा 15 ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही. आता पाहूया सर्वात मोठी अपडेट, ती म्हणजे पैशाची चिंता मिटली. तिसरी आणि सर्वात दिलासादायक बातमी म्हणजे अनेक महिलांच्या मनात शंका होती की सरकारकडे या योजनेसाठी पुढे पैसे असतील का? तर कालच सरकारने यावर शिक्कामोर्तब केले आहे की आर्थिक वर्ष 2026 ते मार्च 2027 कालावधीसाठी सरकारने एक स्वतंत्र नवीन बजेट मंजूर केलं आहे. याचा अर्थ असा की योजनेसाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही आणि ज्या महिला खरोखर पात्र आहेत त्यांचे पैसे दरमहा वेळेवर थेट बँकेत जमा होत राहतील. तर आता मोठा प्रश्न म्हणजे हप्ता कधी येणार? तर जुलैचा हप्ता कधी मिळणार? तर ताज्या माहितीनुसार 15 ऑगस्टपूर्वी हा प्रलंबित हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची तयारी सरकारने पूर्ण केली आहे. तसेच या महिन्यात 28 तारखेला रक्षाबंधन असल्याने काही महिलांना जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. तर बँकेत जाऊन तुमचे बँक अकाउंट नक्की चेक करा. तुम्हाला तुमचे स्टेटस तपासण्यास काही अडचण येत असेल किंवा तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा. यावरती काही ना काहीतरी पुढे सोल्युशन निघेलच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.